बारामतीतल्या विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि तेव्हापासून सातत्याने रोहित पवार याचा पाठपुरावा करतायत। अपघात प्रकरणामध्ये VRSच्या मालकाला का वाचवताय असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना केला आहे। रोहित पवार यांनी आपल्या मुद्द्याला लावून धरण्यासाठी आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे। VSR कंपनीच्या मालकाविरोधात कारवाई व्हावी यासाठी त्यांनी संसद परिसरामध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली। अखिलेश यादव यांच्या भेटीसाठी रोहित पवार, पुण्यातले काही कार्यकर्ते आणि पक्षाचे स्थानिक खासदार सोबत घेऊन गेले होते। रोहित पवार यांनी अखिलेश यादव यांना भेटून सगळ्या प्रकरणाची कागदपत्र तर दिलीच, पण त्याचबरोबर याचा पाठपुरावा संसदेतही झाला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली। GCN किंवा जो अहवाल आला त्यात काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटते सरकारनं टाईम बाउंड याची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल लोकांच्या जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवा। जी संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था निघाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं एक तारीख निश्चित करावी। ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आलेला आहे, त्याच्यावर नेमकं सरकारनं कारवाई काय केली हे स्पष्ट या ठिकाणी होत नाही आणि मला वाटते ऑफिशियल स्टेटमेंट सरकारचं येणं गरजेचं आहे की आम्ही 1 महिन्यात ही चौकशी पूर्ण करू। दरम्यान या विमान अपघातामध्ये बळी पडलेल्या पिंकी माळी या पीडितेच्या भावाला धमकी मिळाली आहे। हा एक अत्यंत गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप करण्यात येतोय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून हा दावा केला गेलाय आणि धमकी देणारा माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून विमान कंपनीचा मालक असलेला VK सिंग आहे असंही मिटकरी सांगतायत। त्या ऑडियोमध्ये कैप्टन सुमित कपूर ने अजित पवार जी के विमान को ठोक दिया, तर ठोक देण्याची जी भाषा आहे ती अंडरवर्ल्ड आणि क्रिमिनल लोकांची असते। मी मागच्या आठवड्यात पण म्हटलं होतं का VK सिंगचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे VK सिंगला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करते असं स्पष्ट दिसते आहे आणि VK सिंगची जी मस्ती आणि मगरुरी त्या ऑडिओमधून दिसली त्यानंतर ते पिंकी माळी यांचं कुटुंबीय किती धाकात आहे हे यावरून स्पष्ट होतं। सुमित सिंग गेला, त्याच्या चुकीमुळे दादा गेले, त्याची चुकी आहे, माझं काय? अरे विमान तुझं, विमानाचा मालक तू, कोणाला नोकरीवर ठेवायचं ठरवणार तू, तपासण्या तू करणार, सगळं तुझ्या सहीने सही होणार आणि बेशरम सारखा सांगतो की सुमित सिंगची चुकी आहे। अरे आम्ही आमचा एक माणूस गमावला ना त्याच्यात। हा जो मुजोरी आहे, ही जी मुजोरी आहे ती तोडायची आहे। नार्को टेस्ट करा नाही तर काही करा, ह्याच्यातनं काही फार उघड होईल असं मला अजिबात वाटत नाही।